नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे। आज वासळी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी विजिट देण्यासाठी आलो असता आमचे मित्र माननीय श्री प्रभू दंगम सरपंच वासळी यांचं भेट झाली। नक्कीच योगायोगाच्या गोष्टी असतात। आमच्यासोबत आहे आमचे मित्र माननीय श्री तात्याराव भुजंग साहेब। आणि या कन्नड तालुक्यामध्ये फिरत असताना बऱ्याचशा नागरिकांशी संपर्क होतो। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंपर्क अभियानादरम्यान आपण विविध नागरिकांना भेटी देत असताना दंगम साहेब या गावचे प्रथम नागरिक आणि त्यांच्या संग बराच संवाद झाला, विविध विषयावर चर्चा झाली। त्यांनी परिसरामध्ये काय काय पाहिजे त्यावर बरेचशा चर्चा झाली आणि ह्या वासळी गावाला कोणकोणत्या गोष्टींना पुन्हा आपल्याला चांगलं करायचं आहे, सरपंच ह्या माध्यमातून आपण काय काय योजना वापरल्या आणि त्या माध्यमातून कसं नागरिकांपर्यंत सुविधा उपलब्ध करून दिल्या। भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या ज्या योजना आहेत त्या राज्यामध्ये आणून आणि राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सहकार्यानं व या तालुक्याचे आमदार माननीय श्री संजनाताई जाधव मॅडम तसेच या जिल्ह्याचे खासदार माननीय श्री संदीपान भुमरे साहेब तसेच राज्यसभाचे खासदार माननीय श्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब माजी मंत्री या सर्वांच्या सहकार्याने या सर्वांच्या पाठपुरावा करून बऱ्याचशा नागरिकांना कसं सुविधा उपलब्ध करून द्याव्या या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन भारतीय जनता पार्टीचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री संजय भाऊ खंबाते साहेब यांच्या सहकार्यानं मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये विकास करण्याचं माध्यम समोर ठेवून माननीय श्री भाऊ दंगम साहेब यांनी यशस्वीरित्या सरपंच पदाची धुरा सांभाळत या वासळी गावाला कसा न्याय दिला जाईल या दृष्टिकोनातून पावलं उचललेली आहे। नक्कीच त्यांचं अभिनंदन। या परिसराचे देवकुलचे आमचे गजानन घुगे साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या भागात कार्य केलं आणि ते करत राहणार आहे। त्यांचा स्वभाव आहे सगळ्याला धरून चालायचं। आज सरपंच पद आज आहे उद्या नाहीये, परंतु ही जी माणुसकी आहे जो सन्मान आहे हा जीवनभर असेल, म्हणून आपण सगळे मिळून मिसळून राहू। म्हणून या देशानं जे आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, या देशानं आम्हाला इथलं रहिवासी दिले आहे, आमची इनडायरेक्टली जबाबदारी या देशाला सांभाळण्याची आणि म्हणून आम्ही सर्व मिळून एकत्र मिळून एकमेकाचा वसा पुढे घेऊन आमच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या कायम ठेवून आम्हाला या देशाचं नाव रोशन करायचं आहे। या दृष्टिकोनातून माननीय श्री भाऊ दंगम साहेब यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो, पण त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।